या 2 दिवसात झालेल्या धुवाधार पावसानंतर खानापूर शहराच्या उपनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण या ठिकाणी थांबलो आहोत। ते खानापूरचे मासळी मार्केट हा मलप्रभा नदीपासून 200 फूट अंतरावर असलेले मासळी मार्केट आहे। या ठिकाणी जवळजवळ 10 फूट पाणी या ठिकाणी आलं होतं। मासळी मार्केट युनियनला या ठिकाणी पर्यायी जागा मागच्या वर्षी देण्यात आली होती, परंतु या ठिकाणी देखील त्याचं मोठ्या प्रमाणात कसं नुकसान झालं आहे या संदर्भात जाणून घ्या या संघटनेचे अध्यक्ष मल्लेश शिपोळ यांच्याकडून। गुरुवारी आणि शुक्रवारी फार मोठा या पावसामुळे आम्हाला धक्का बसलेला आहे। मच्छीमार व्यापाऱ्यांना प्रत्येक वर्षी आपल्याला एवढा मोठा बसतोय आणि त्यातून आम्ही व्यापारी 20 ते 30 लोक पोट भरून खातो। याच्यावरती या नदीच्या महापूरसाठी आपल्याला 2-3 ते लाख रुपये एक माणसाला मार बसायला लागला आहे। आता होईल तर कोशिश करून आम्हाला पर्याय काय बी करून द्यावं अशी विनंती मच्छी मार्केट युनियन अध्यक्षांना विनंती आहे। आणि ह्या महापुरामुळे 2019ला सुद्धा आम्हाला मोठा फटका बसला होता आणि आता 2021ला सुद्धा आमचं जवळपास नाही म्हटलं तरी आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 15 लाख रुपयाचा माल माझा इथे ह्याच्यामध्ये सापडलेला आहे ह्या महापुरामध्ये। आणि त्याच्यामध्ये माझं कमीत कमी हे 10 लाख रुपये 12 लाख रुपयेपर्यंतच्या आसपास नुकसान झालेलं आहे। जानेवारीपासून व्यवसाय चालू केलेला आहे हॉटेलचा। या महापुरामध्ये माझं भरपूर नुकसान झालेलं आहे, तरी सरकारने याची दखल घेऊन मला जास्तीत जास्त नुकसान भरपाईची मदत मिळावी अशी आशा करतो। दुकानाचे निवासी नागराज झेडे बोलतो आहे। गेल्या 19मध्ये पण असं महापूर येऊन आमच्या दुकानामध्ये 2-4 लाखाचं नुकसान झालेलं होतं। ह्यावेळी पण असंच होऊन तेवढं त्या प्रमाणाचंच नुकसान झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी काय तर गव्हर्नमेंटनं हे घ्यायचं, गव्हर्नमेंटनं आपलं हे करून काम चांगलं करायचं म्हणून। गेल्या 2 दिवसात झालेल्या धुवाधार पावसानंतर आज शनिवारी पूर परिस्थिती थोड्या प्रमाणात ओसरली आहे। नवलतीर्थ सौंदर्य डॅममध्ये जवळपास 20,000 क्युसेस पाणी शुक्रवारी दुपारनंतर सोडण्यात आल्यानंतर तसेच पावसानं विसावा घेतल्यानंतर या ठिकाणी पुराची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी खानापूर शहराच्या उपनगरामध्ये अनेक घरांना मोठं नुकसान झालं आहे। शहराच्या दुर्गानगर, मारुती नगर तसेच रुमेवड क्रॉस परिसर जवळपास 300 घरामध्ये पाणी गेलं होतं। यापैकी जवळपास 3 ते 4 घरांना मोठा फटका बसला होता, त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। परंतु आज शनिवारी दिवसभर सर्व घरातील कचरा निवारण करून आज पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत आणि आज निसर्गानं आज या ठिकाणी विसावा घेऊन आज या जनतेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठं सहकार्य केलं, असंच सहकार्य मिळावं अशी अपेक्षा आहे। मी फिराजी कुराडे, तरुण भारत सोशल मीडिया टीम प्रतिनिधी, खानापूर। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।